हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। ब्रह्मलीन सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। बजरंगबली हनुमान की जय। हर 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 महादेव। निवृत्तिनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। सब संतन की जय। नर्मदा मैया की जय। सुखे सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा। नोहे मग बाधा काळ दूत यमाची। करू वासुदेव स्मरण तेने तुटेरे बंधन। खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची। तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ। संता संगी सेवू वासुदेव धनीवरी। लोभ ममता दवडू आशा उदर व्यथेचा वळसा। न करी अनेक सायासा वासुदेवा वाचुनी। मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म। एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी। करू वासुदेव स्मरण तेने तुटेरे बंधन। खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची। महायोग पीठे तटे भीमरथ्या। वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे। समागत्य तिष्ठं तमानंद कंदम। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र। तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम। सदा अलंकृतं साधु संन्यास योगम। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं। नमो नारायणगिरी परब्रह्म स्वरूपम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा। गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मनोजवं मारुततुल्यवेगं। जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला। जयाचे मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं। मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा। सुखे सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा। नोहे मग
बाधा काळ दूत यमाची, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची. आज आजी सोनियाचा दिनो, वर्षे अमृताचा घनो, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. संतांच्या जीवनातला धन्य दिवस कोणता असतो? भगवंताच्या भेटीचा जो आनंद होतो, तो आनंद ज्या दिवशी हा जीव अनुभवतो ना, तो संतांच्या जीवनातला धन्यतेचा दिवस आहे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. ज्या दिवशी तो अनुभव आपल्या जीवनामध्ये आला, तो दिवस म्हणजे सोन्याचा दिवस असतो संतांचा. आणि संतांची कृपा जर झाली ना महाराज, तर आपल्यासाठी सुद्धा तोच सोन्याचा दिवस असतो. जो आनंद संतांनी अनुभवला, तोच आनंद आपल्याला सुद्धा अनुभवाला येतो महाराज. या कलियुगामध्ये फार सामर्थ्य सद्गुरूंचं, संतांचं, भगवंताची कृपा जर झाली, त्या आनंदाचा अनुभव येतो महाराज. आणि हा जीव परमार्थाला लागतो. म्हणून आजचा हा सोन्याचा दिवस निमित्त सगळ्यांना माहिती आहे. आता हे दोन्ही बंधू, दादा, ज्येष्ठ गुरुबंधू आहे आमचे, आणि दोघांनी पण तीर्थयात्रा केल्यात. मोठे दादा आहे, त्यांचे 4 धाम झाले, आणि ह्या दादांची, आप्पांची नर्मदा मैयाची परिक्रमा झाली. 4 धाम पण झालेले त्यांचं. आणि पायी केली. विशेष म्हणजे गाडीमधून पण करतात बरेच जण. प्रकृती नसेल उत्तम तर कालच अभंग झाला आपला, जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सुहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. हा संतांचा निरोप आहे महाराज. आणि तो ह्या कुटुंबाला पचला बरं का. नाही तर संतांचा निरोप पचणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. हा जड विषय आहे महाराज, शुद्ध विषय. वाघिणीचं दूध आहे, संत याला वाघिणीचं दूध मानतात. आणि हे पचत नाही सहजासहजी. म्हणून याला हे भाग्यवान मंडळी आहे का ती पचन करण्याची क्षमता यांच्यामध्ये तयार झाली. आणि ती एक सद्गुरु कृपा असते महाराज. मैयाची कृपा आहे, ती भगवंताची कृपा आहे. त्या कृपेने यांच्याकडून परिक्रमा घडली, 4 धाम घडले महाराज. भाव श्रेष्ठ यांचा, फार निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निष्ठा आहे त्यांची. आणि जसं शास्त्राने सांगितलं, संतांनी जसं सांगितलं, भगवंतांनी जसं सांगितलं, त्या निरोपाप्रमाणे यांचा परमार्थ चालू आहे. यांची काय स्तुती करायला आपण इथं आलो नाही, किंवा त्यांनी काय आपल्याला स्तुती करावी म्हणून इथं बोलवलं नाही. कारण हे निरपेक्ष कार्य आहे, हे संतांचं कार्य आहे, हे भगवंताचं कार्य आहे, हे नर्मदा मैयाची सेवा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरपेक्ष सेवा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पहिलंच लक्षण 12व्या अध्यायात साधूचं सांगितलं. अनपेक्ष, सुचिर दक्ष, उदासीनो, गतव्यथा, सर्वारंभ परित्यागी, योमद भक्त समेप्रिया. देवाला आवडणारा भक्त कसा असावा? पहिलं लक्षण आहे त्याचं, त्याच्या मनात कुठली अपेक्षा नसावा, इच्छा नसावा. आणि म्हणून हे सगळं असं निरपेक्ष कार्य यांचं चाललंय. तीर्थयात्रा झाली. गेली 2 दिवसापासून माता श्री ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. फार भाग्याची गोष्ट आहे. आता काय काय चालू आहे इथं बरीच मोठी यादी आहे. आणि अजून त्यांचं यादी वाढवायचं काम चालूच होतं. पण वेळ कमी वेळेत बऱ्याच जबाबदाऱ्या असतात. म्हणून पारायण चालू आहे 2 दिवसापासून. हरिपाठ चालू आहे. काल सत्संग झाला, हरिभक्त पारायण. नवनाथ महाराज तुपे यांचं सुंदर असं प्रवचन झालं. आणि आज पण दिवसभर पारायण चालू आहे. संध्याकाळी गुरुजींकडून, देवबाप्पांकडून पूजा पण झाली, हरिपाठ झाला. आणि आता ही परत प्रवचन सेवा, म्हणजे सारखा पंक्तीत चालू आहे महाराज. एक झालं की एक झालं की एक. भजनाची पंगत आहे परत. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबने को अभिमान. जसं महात्म्यांनी परमार्थ सांगावा, एका वाक्यात परमार्थ सांगितला. आणि त्याप्रमाणे आपल्याकडून आचरण घडतंय महाराज. याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट दुसरी कोणती आहे?
आणि संतांनी सांगितलेलं ते अक्षरशः पाळणं. गोंदवलेकर महाराज म्हणले, सद्गुरूंनी सांगितलं अक्षरशः पाळणं, गुरु आज्ञेचं पालन करणं, शास्त्राच्या आज्ञेचं पालन करणं म्हणजे फार भाग्याची गोष्ट आहे. आणि यांनी अशी पायी तीर्थयात्रा केली महाराज. काय आनंद सांगायचा. आपल्याला ऐकून इतका आनंद होता. आपण काही गेलो नाही, परिक्रमा आपण केली नाही, पण पायी तीर्थयात्रा आता बरेच मंडळी आपले पंढरपूरला जातात, त्र्यंबकेश्वरला वारीला जातात, पैठणला जातात. त्यांना अनुभव आहे पायी तीर्थयात्रेचा. आपल्याला थोडासा अनुभव आहे म्हणून आपण त्याची कल्पना करू शकतो फक्त. त्यांनी स्वतः तो आनंद अनुभवला. आणि तळमळ लागते महाराज. परिक्रमा करत असतील बरं का बरेच जण, तीर्थयात्रा करतात, कोण करत नाही. तीर्थाला गर्दी काय, कोणत्या तीर्थाला जाणं. महाराष्ट्रात काय, भारतात कोणतं तीर्थ, भारताच्या बाहेर जरी असेल तीर्थाला गर्दी कमी का? भरपूर गर्दी आहे. मग तीर्थयात्रा केल्याशिवाय का? सगळेजण करतात तीर्थयात्रा, पण जी तळमळ पाहिजे ना परमार्थासाठी, भक्तीसाठी, भगवंताच्या भेटीसाठी, सद्गुरूंच्या भेटीसाठी. तुकाराम महाराजांची काय अवस्था आहे महाराज. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. आणि ती तळमळ रात्री बसलो होतो सहज कार्यक्रम झाल्यावर दादांजवळ. त्यांनी सांगितलं मागच्या वर्षीच आमचे जोडीदार गेले होते तीर्थयात्रेला आणि जाता जाता आम्हाला म्हटले होते चला, पण काही कारणास्तव राहून गेलं आणि म्हणून मागच्या वर्षी नाही जाणं झालं म्हटले. पण ते निघून गेल्यानंतर इतकी तळमळ झाली जीवाची. आणि होवा महाराज, ती तळमळ झाल्याशिवाय भक्तीमध्ये फळ नाही. भाव तयार झाल्यामध्ये आतमध्ये हृदयात जोपर्यंत भाव तयार होत नाही ना भगवंताविषयी, भगवंताच्या भेटीविषयी, सद्गुरूंच्या भेटीविषयी, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची तुम्हा एक मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणोनी खरा, खुंटली जाणे व काही बोलणीची आता, कळो येईल तैसी करा बाळाची चिंता, तुका म्हणे आता नका देऊ अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. अशी स्थिती झाली महाराज तुकाराम महाराजांची संतांना भेटण्यासाठी, भगवंताला भेटण्यासाठी. आणि यांची पण तीच स्थिती झाली. सगळे मित्र कंपनी तर निघून गेले आणि आपण पाठीमागे राहिलो. आपल्याला कधी मैयाची प्रदक्षिणा होईल, कधी दर्शन होईल असा भाव. आणि वर्षभर त्यांची तळमळ चालू होती. आणि त्या तळमळीतून मग गेले 2-3 महिने त्यांनी परिक्रमा केली. फार प्रेमाने. आता अनुभव असतात दिव्य परिक्रमेमधले, आपण ऐकलंय फक्त कानाने, इतका आनंद होतो. प्रत्यक्ष ज्यांनी अनुभवले त्यांचा आनंद काय असेल महाराज, कल्पना करावी आपण. आम्हाला सुरुवातीला भाऊंच्या तिकडं एक तांबे अण्णा म्हणून आहे, ते तांबे अण्णांनी युट्यूबला ऐका म्हणले, नर्मदाताई चितळे पुण्याच्या, आणि त्यांनी परिक्रमा केलेली पायी. एकट्याच गेल्या होत्या, महिला असून एकट्याच. दादा पण सांगत होते आता इतक्या महिला आहे एकट्याच जातात परिक्रमेला मैयाच्या भरोशावर. आणि त्या नर्मदाताई चितळे त्यांनी परिक्रमा केली. आणि ते अनुभव त्यांनी 17-18 भागे अर्ध्या तासाचे मोबाईलवर येतात युट्यूबला, ते ऐका म्हटले तुम्ही. मग ते बरंच एक 4-5 वर्षापूर्वीचा, 5-7 वर्षापूर्वीचा हा प्रसंग आहे. मग आम्ही ऐकले ते भाग, 17-18 भागे काहीतरी. ते ऐकल्यापासूनच इतकी दिव्य अनुभव आहे परिक्रमेमधले ना, तर असं वाटायचं कधी उठा ना, कधी जाऊ आपण परिक्रमेला, असा भाव तयार होतो मला. आणि यांचा पण तोच भाव तयार झाला. आणि ज्याचा जसा भाव आहे, भाव बळे याकडे इरविनाकडे, ज्याचा जसा भाव आहे मग तसा जैसा केला तैसा होय. भगवंताला काय होता येत नाही. मग तो आपल्यासाठी कधी सद्गुरूंच्या रूपात येतो, कधी स्वतः अवतार घेतो, कधी मैयाच्या रूपात येत असेल, कधी गणपती बाप्पाच्या रूपात, कधी देवीच्या रूपात येतो तो भक्तासाठी. वेगवेगळ्या प्रसंगानुसार जशी परिस्थिती असेल, जसा प्रसंग असेल तसा भगवान परमात्मा अवतार घेतो. म्हणून संतांनी अनुभव घेतला महाराज. आपण नाथबाबांचा अभंग घेतलाय 5 चरणाचा यांच्या सेवेसाठी.
भगवंताच्या सेवेसाठी, सद्गुरूंच्या सेवेसाठी करू आपण सद्गुरूंच्याच कृपेने एक तासाभरामध्ये. सुखे सेव ब्रह्मानंदा. हा ब्रह्मानंद संत म्हणतात आनंदाने त्याचं सेवन करू. आनंदाने म्हणजे सहज, का त्याच्यामध्ये त्रास नाही झाला पाहिजे, काय सुखाने. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. परमार्थामध्ये तसं पाहिलं तर कष्ट नाहीये बरं का. कष्ट खरे प्रपंचात आहे, आपल्याला सांगायची गरज नाही. आपण सगळे प्रापंचिक आहे. सद्गुरूंनी साधन तरी काय सांगितलं आपल्याला, ते एवढे आपल्या सगळीकडून अधिष्ठान आहे. शिर्डी आहे, सबका मालिक आहे. इकडे बाबाजींचं असेल, नागेश्वरी आहे, बेट आहे, नांदगाव आहे, गुलाबगिरी बाबा आहे. तिथं तुमच्या तिथं नाथांचं ठाण आहे. एवढ्या महात्म्यांच्या गराड्यामध्ये आपण आहे. काय परमार्थ चरित सांगावं महाराजांनी, संतांनी आपल्याला. काही अवघड सांगितलं का? प्रपंच इतके कष्ट आहे का? तास अर्धा तास दिवसभरातून चिंतनाला काढायला सांगितलं असेल वेळ आपल्याला. दिवस 24 तासातून, ते पण उरलेल्या वेळेत. जर प्रपंच करून दिलेली जबाबदारी पूर्ण स्वीकारून पार पाडून उरलेल्या वेळामध्ये तास अर्धा तास कोणाला जसं वेळ भेटेल तसं चिंतन करा, नामस्मरण करा. इतका सोपा मार्ग सांगणार कोणी हो कलियुगामध्ये? अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा, भक्ती पंथ बहु सोपा. फार सोपा मार्ग आहे महाराज संतांचा. इथं तेच सांगितलं, सुखे सेव ब्रह्मानंद. कशासाठी परमार्थ करायचा आहे, कशासाठी तीर्थयात्रा करायची आहे, कशासाठी काकडा आहे, हरिपाठ कशासाठी आहे, भजन कशासाठी आहे, दिंडी वारी कशासाठी आहे, सत्संग प्रवचन कीर्तन सप्ते कशासाठी आहे? हीच ती वस्तू आहे ब्रह्मानंद. ह्या ब्रह्मानंदासाठी सगळ्यांचा आटापिटा आहे महाराज. आपल्यासारख्या सामान्य माणसापासून ते योगी जपी तपी, काय उद्देश आहे महाराज? हिमालयात जाऊन बसलं, कोण कुडकडे कपारीमध्ये जाऊन बसले महात्मे. त्या नर्मदा मैयाच्या दोन्ही तटाला म्हटले, पाय ठेवायला जागा नाही, एवढे महात्मे तपश्चर्याला बसलेले अनंत काळापासून. काय उद्देश असेल हो? ही ती वस्तू आहे ब्रह्मानंद. हा आनंद आहे, आणि हा असा आनंद आहे महाराज ब्रह्मानंद जो संतांनी अनुभवला. हे भगवंताचं देणं आहे खरं. भगवंताची खरी कृपा जर काही असेल, हे ब्रह्मानंदाचा अनुभव घेणं, अनुभव येणं. भक्ती करता करता, नामस्मरण करता करता, भजन करता करता. भजनामध्ये असं आहे ना, गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा. अशी अवस्था व्हावी भजन करता करता. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मानंद. काय उद्देश आहे परमार्थाचा? हा ब्रह्मानंद सेवन करावा. संतांनी त्याचा अनुभव घेतला आणि त्यांना अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. इतकं ते गोड भगवंताचं नाम आहे. हा ब्रह्मानंद इतका गोड आहे अमृतापेक्षा. तो त्यांनी अनुभव घेतला. आणि मग चांगल्या वस्तूचा जर आपल्याला अनुभव आला ना महाराज, एखाद्या पिकात जर चांगले पैसे निघाले, आपण सांगतो ना दुसऱ्याला, ड्रॅगन फ्रूट लावा तुम्ही, आता जास्त उत्पन्न निघाल, पैसा जास्त येईल, जास्त सुखी हो. मग व्यवहारातल्या गोष्टी जर आपण एकामेकाला सांगतो फायद्याच्या, आता हे तर संत आहे महाराज. खरा फायदा जर असेल या प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये, या विश्वामध्ये खरा फायदा करून आपला देणारा असतील तर संत आहे महाराज. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. हा ब्रह्मानंद त्यांनी अनुभवून आपल्याला अनुभव येण्यासाठी मार्ग सांगितला. सुखे सेव ब्रह्मानंदा. काही सायास नसतात महाराज परमार्थामध्ये. नामस्मरण करायला काय अडचण आहे? उपाधीच कुठली चालत नाही महाराज नामस्मरणाला. नाहीची उपाधी. काम चाललंय शेतात, चाललंय कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम,
सुख होईल दुःखाचे, ते दुःखाचंच रूपांतर सुखामध्ये करण्याची ताकद आहे महाराज. म्हणून ह्या ब्रह्मानंदाचा येतो बरं का अनुभव आपल्याला, नाही असं नाही. संतांनी अनुभव घेतला, संत सतत त्या भावात आहे. संत एक सेकंद सुद्धा त्या ब्रह्मभावापासून वेगळे नसतात, म्हणूनच त्यांना संत म्हणतात. संतांचं लक्षणच आहे ते. सतत रात्री विषय झाला तरी कीर्तनाचे निनटनाचे, सततचे एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शेनी सदा हरीचे चिंतन. मग त्या चिंतनामध्ये, त्या नामस्मरणामध्ये अशी शक्ती आहे महाराज. इतर साधनं होतील नाही होतील, पण घरी बसल्या करायला आपल्याला साधन सांगितलं. सुखे शिव ब्रह्मानंद राम नाम गाऊ सदा. कशाने तो ब्रह्मानंद भेटतो? का फक्त भगवंताचं नामस्मरण केल्याने तो आनंद भेटतो. पण कसं आहे, सारखं 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 एकच जेवण जर असलं तर कंटाळा येतो माणसाला. म्हणून संतांनी वेगवेगळे साधने शोधून काढले. प्रमाण झालं आपलं लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, शिव, ब्रह्मरस. ब्रह्मरस सेवन करण्याचे अनेक माध्यम आहे, अनेक साधन आहे. भजन केलं तर भजनात पण भगवंताशी आपलं जर एकरूप झालो आपण, भजन करता करता अभंग चालू आहे आणि भगवंताच्या अनुसंधानात आहे, सद्गुरूंच्या ध्यानात आहे, सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आहे, भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आहे आणि अभंग चाललाय महाराज, भजन चाललंय, भेटतो आनंद. पण आपली अडचण अशी टिकत नाही, तो आनंद टिकत नाही भजनातला. जागा सोडली का परत आपण त्या पहिल्या भावावर जातो. म्हणून अनेक साधन सांगितले, त्याच्यात नामस्मरण मुख्य साधन आहे. मग त्याला जोडी जशी एखादी माता माऊली पतिव्रता असेल, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. सगळ्यात महत्वाचं लक्षण पतिव्रतेचं मंगळसूत्र आहे गळ्यात. मग इतर अलंकार असले तरी चालतात, नसले तरी चालतात. इतर अलंकार पाहिजेच असं काही नाही, पण घातले तर अजून शोभा आहे. म्हणून जरी साधन असेल नामस्मरण, अनेक साधन संतांनी सांगितली. त्याच्यात तीर्थयात्रा असेल, आता मोठ्या मोठ्यांनी केली नाव. नामदेव महाराजांचा, माऊलींचा प्रसंग माहिती तीर्थावळीचा आपल्याला. सगळे परमार्थिक मंडळी आपण हा आनंद घेण्यासाठीच गेले होते. काय कमी होतं माऊलींकडं? माऊली आले महाराजांकडे, नामदेव महाराजांकडे, म्हणजे चला तीर्थयात्रेला, आम्हाला इच्छा आहे तुमच्या बरोबर तीर्थयात्रेला जायची. काय कमी होतं? ज्ञान देवे, ज्ञान हेच देवे, किंवा ज्यांच्याकडं ज्ञान आहे, हा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. साक्षात पांडुरंग आहे नाव, साक्षात पांडुरंग परमात्म्याचा अवतार आहे. आणि इच्छा आहे तीर्थयात्रा करावी. का? हेच कारण, हाच ब्रह्मानंद. कारण हा दुसरीकडे कुठे भेटत नाही. याचे काही दुकान नाही कुठं. जे दुकान आहे ते लक्षात येते नाही लवकर. त्याला काय बोर्ड बिर्ड लावलेलं नसतो, त्याला पाट्या नसतात, त्याला लौकिक नसतो, त्याला प्रसिद्धीची गरज नसती. जिथं ही वस्तू भेटते ना ब्रह्मानंद, जाहिरात नसती. खऱ्या वस्तूची जाहिरातच करावं लागत नाही. जाहिरात कशाची असती? जे चालत नाही बाजारात, बेंटेक्सची करावं लागते जाहिरात. जे बाजारात चालत नाही ना त्याची जाहिरात करावं लागते. ज्याचा खरा माल आहे त्याला काय ओरडायची गरज नसती. स्वतःहून गिऱ्हाईक जातं सोनाराच्या दुकानामध्ये, गर्दी पण नसती. लय फायदे होत असं पाहिलं तर. गोंदवलेला गेलो होतो आम्ही भाऊंसोबत, गर्दीच नाही अजिबात. इतकं निवांत, इतकं शांत वातावरण होतं ना. फार दुर्मिळ अशी तीर्थक्षेत्र पंढरपूर सारखे, जिथं गेल्यानंतर समाधान वाटतं मला. साधना असती, उपासना असती, अनेक फायदे महाराजाचे. साधना बरेच सांगितले. मग माऊली म्हटले चला नामदेव महाराज आपण जाऊ तीर्थयात्रेला. कारण काय? का तुम्ही कायम भगवंताजवळ तुमचा वास आहे. आता माऊलींचा नव्हता का वास भगवंताजवळ? तर माऊलीच इकडे सांगत आहेत, तैसा हृदयामध्ये मी रामू. भगवंत कुठं होता? माऊलींनी
त्यांना तर होतच ज्ञान, भगवंत आपल्या हृदयात आहे, नवीन आपणच भगवंत आहे. त्यांनी आपल्याला पण सांगितलं भगवंत परमात्मा कुठे आहे. भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये येतो भगवान परमात्मा. पण जसे मंगळसूत्र असून पण जेवढे अलंकार घालू ते प्रत्येकाला शोभा आहे, तसं हे साधन करून तीर्थयात्रा केल्या, कीर्तन केलं, प्रवचन भजन केलं, वाऱ्या केल्या, ही त्याला शोभा असते, आनंद द्विगुणित होतो त्याने. म्हणून हे साधन करायचे. गेले नामदेव महाराजांबरोबर. कारण भक्ती म्हटलं, प्रेम म्हटलं, नामदेव महाराजांचा नंबर लागतो. महाराज हे संत पंचायतने ना. वैराग्य म्हटलं का तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गुरुवी भक्ती म्हटले का निळोबाराय, कडकडीत वैराग्य तुकाराम महाराज. असे विशेष गुण एक एक. तसे सगळेच गुण असतात संतांकडे, पण विशेष गुण असतो एक, त्या गुणानुसार ओळख होती. तसं भक्ती म्हटलं, प्रेम म्हटलं का नामदेव महाराज. आणि म्हणून त्या प्रेमाचा, त्या भक्तीचा अनुभव यावा. हा जो ब्रह्मानंद आहे, त्या ब्रह्मानंदाचा आनंद अजून वाढावा. कारण हे असं आहे, रात्री प्रमाण झालं दिन दिन बढत जाय. हा आनंद असा आहे, तो घडोघडी वाढू लागे. म्हणलं ना, सुख घडोघडी वाढू लागे, ते कमी नाही होत महाराज. एकदा त्या सुखाचा अनुभव आला ना, तो दिवसेंदिवस वाढतच जातो. म्हणून हा ब्रह्मानंद आहे. आणि तो ब्रह्मानंद संतांनी सेवन केला ना, आपल्याला सेवन करायला सांगतात. गाऊ राम नाम सदा, नोहे मग बाधा काळ दूत यमाची. काय होतं या ब्रह्मानंदाचा अनुभव आल्यावर? आणि ब्रह्मानंदाचा अनुभव घ्यायचा असेल ना महाराज आपल्यासारख्याला, प्रत्येकाला ही गोष्ट शक्य आहे बरं. आपल्याला वाटतं कलियुगामध्ये काय खरंय, कुठं भगवंत आहे, कुठं संत आहे. पण सांगतात ना महाराजांनी, आता हा पंचवेद गाथा, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. पण संतांच्या वचनावर विश्वास कोणाचा आहे? विश्वास नाही आपला, श्रद्धा नाही. म्हणून इथपर्यंत खाली आलो आपण. नाही तर आपल्याला पाठवलंच या कामासाठी. भगवंताचं काय नियोजन आहे आपल्याला इथं पाठवायचं? मृत्यू लोकामध्ये स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. काय करायचं येऊन? नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीते. काय करायचंय येऊन? मनुष्य द्यायला येऊन काय करायचंय? उद्देशच बदलला महाराज. पण आपण भाग्यवान, भाग्यवान कुटुंब हे. आणि काय कुठल्या जन्माची आपली पुण्य असेल महाराज, का आपल्या जीवनाचा उद्देश काय होता हे दाखवून देणारे महात्मे भेटावा. समर्थ सद्गुरूंची भेट झाली. आणि कशासाठी आपण इथं आलो? जीवन कशासाठी भगवंतांनी जेने हा जीव दिला दान, तर याची करीन सुरुवात बरोबर होती सगळी. पण पुढे हे मायेचा स्पर्श झाल्यानंतर सगळा उद्देश बदलला, आनंदाची साधनं बदलली, सुख मिळवण्याचे साधनं बदलली. संत तर सांगतात सगळे सर्व सुखाचे आगर. पण आपल्याला संपत्तीमध्ये सुख वाटतं, सत्तेमध्ये सुख वाटतं, कोणाला कशात कोणाला कशात. संत नाही महाराज. तेची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती टाना टोना एका नामस्मरणा वाचुनी. सुख आपल्या पदरात टाकण्यासाठी ह्या महात्म्यांचे येणं असतं महाराज. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, हेच ते कारण आहे. हाच तो ब्रह्मानंद त्यांनी अनुभवला. आणि प्रत्येक जीवाला तो अनुभवता येतो. अधिकार आहे मनुष्य देही चेने व्याजे, सचितानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदलासे. नारबाबा सांगतात भागवतात. काय आपल्या शरीराला अधिकार दिले तो महाराज? इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. ही सच्चिदानंद पदवी महाराज, ही पदवी प्राप्त करून घेण्यासाठी हा जन्म आहे. हा ब्रह्मानंद त्याचं सेवन करण्यासाठी, त्याचा अनुभव घेण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे.
आणि हे आपल्याला संतांनी दाखवलं हाताला धरून. आणि हा ब्रह्मानंद जर अनुभवायचा असेल ना, संतांनी सांगितलेल्या रीतीने आपल्याला जावं लागेल. काय असतं संतांकडं? तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली म्हणून ठेविली पाहिजे. युक्ती असते संतांकडं. परमार्थ कसा करायचा, प्रपंच करता करता परमार्थ कसा करायचा याची युक्ती असते, रीत असते संतांकडं. त्या रीतीने गेलं तर हा आनंद भेटतो बरं का. आजही थोडाफार अनुभवला आता तुम्ही आम्ही, सद्गुरूंच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने तुम्ही आम्ही थोडासा अनुभवला म्हणून हा सगळा. नाही तर कार्यक्रम होतात ना, मावद्याचे कार्यक्रम होत नाही असं नाही, होतात कार्यक्रम, पण कार्यक्रम ऐकायला राहते का होते घरची? आपण पाहतो बऱ्याच वेळेस कार्यक्रम होतात ना, पण ते देण्या घेण्यामध्ये जाते. दीपक भाऊ यांना हे अनुभव, यांनी मोठा कार्यक्रम केला होता, पण ते म्हटलं आता ही जी टीप टाकली नाही पत्रिकेमध्ये खाली, कुठल्याही प्रकारचे आहेर स्वीकारले जाणार नाही. देण्या घेण्यातच वेळ जातो ना महाराज. हे घरच्या मंडळींचं काय पदरात पडतं. मग कार्यक्रम करायचे कोणासाठी? लोकांसाठी थोडे कार्यक्रम करायचे का? आपल्यासाठी करायचे हे कार्यक्रम. आपल्याला समाधान भेटावं, आपल्याला आनंद. परमार्थ मुळात स्वतःसाठी करायचा असतो. मग संत करतात, स्वतःसाठीच करतात. पण पिकले या शेंदे कडूपण गेले, तैसे आंबा केले पांडुरंग. त्या सुगंधाने आंबा जर पिकला तर बाकीच्यांना पण फायदा होतो, सगळ्यांना सुगंध जातो ना. म्हणून असं नियोजन असते. स्वतः ते घेतातच आनंद, त्याचा फायदा आपल्यासारख्यांना पण होतो. म्हणून हा ब्रह्मानंद संतांनी आपल्या पदरामध्ये टाकला महाराज. आणि म्हणून हे सारखं 2-3 दिवसापासून एवढे कार्यक्रम होत नाही कधी. पारायण करायचं बरं हे सोपं नाही. बाकीचे कार्यक्रम सोपे, हे धर्माचं कार्य करणं फार अवघड असतं. आमचे शिंदे ते आल्यात बीडवरून, त्यांना विचारा काय असतं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. फार कष्ट असतात महाराज साधूचे. आईबापाचे कष्ट पाहतो महाराज आपण. आई वडिलांनी मुलांचं सोयीला लागावं म्हणून, संततीला काही त्रास होऊ नये, आयुष्यभर कष्ट केलेले असतात. स्वतःच काही पडलेलं नसतं महाराज. जे आई वडील असतात ना, कपडे नसतील स्वतःला, चप्पल नसेल, काही विचार नसतो, फक्त मुलांचं भविष्य दिसतं डोळ्यासमोर. आणि त्या मुलांच्या भविष्यासाठी रात्रंदिवस कष्ट असतात. तेच कष्ट बर का. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. जरी आईचा दृष्टांत दिला महाराज, आई वडिलांचे कष्ट काही कमी नाही, पण तो दृष्टांत संतांसाठी महाराज. अभंग जोडलेलं पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. हे संतांनी कष्ट घेतलेले असतात महाराज आपल्यासाठी. हा जो ब्रह्मानंद आहे ना, ब्रह्मानंद हा न संपणारा आनंद आहे. तो एकदा प्राप्त झाला ना, कमी होत नाही जीवनात कधीच. बाकीचे आनंद आहे कमी जास्त होतात. सुख दुःखाचं, सुख आलं का पाठीमागून दुःख आहे, दुःख आलं का परत सुख आहे, हे चढउतार सारखे चालू आहे. पण हा ब्रह्मानंद एक अशी वस्तू आहे महाराज, ती भेटल्यानंतर ती कधीच कमी होत नाही. त्याच्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनात दुःख नावाची, दुःखाचं स्वप्न सुद्धा त्याला पडत नाही कधी. हे देणं आहे महाराज संतांचं. आणि हा जीव सुख नाही कोठे आली या संसारा, वाया हवं बरी होऊ नका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. विचार सुद्धा सुखाचा या संसारात नाहीये महाराजांनी. आपण रमलो त्याच्यात. काल महाराजांनी सांगितलं शेंडीपर्यंत बुडालो म्हणे. कोण याला काढील?
विषय ओढी भरले जीव, कोण करील याची कीव. कोणाला कीव येते महाराज? कोणाला हित कळत, कोणाला विचार करतो, कोणाकडे विवेक आहे? विवेक कुठे? संत तेथे विवेक असण्याची. रात्री विषय झाला. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असण्याची. मग ह्या एवढ्या दुःखरूप संसार, दुःख मूळ प्रमाण माहिती आहे आपल्याला. इतका हा दुःखरूप संसार आहे आणि त्या दुःखरूप संसारातून संतांना माहिती आहे. आपण ते खरूच झाल्यावर कसं सारखं खाजवतो त्याला. ते आपल्या हिताचं असतं का हो खाजवणं? रक्त येतं ना महाराज, जेवढं खाजवलं तेवढं रक्त येतं त्याच्यातून, पण ते बरं वाटतं खाजवताना. तसा हा प्रपंच आहे महाराज. हा करताना बरं वाटतं पण त्रास होतो याच्याने. हे आपल्याला कळत नाही, आपल्याला कळत नाही. अज्ञानी जीव आहे आपण. हे कळालं संतांना महाराज. हा दुसरं नाही कोणी. तेची माझे हित करीती सकळ, संतांची पायी हा माझा विश्वास, जेणे हा गोपाळ कृपा. तेची माझे हित करीती सकळ. संत सोडून नाही दुसरं कोणी हित करत महाराज. म्हणून त्या संतांना आपला कळवळा आला महाराज. बुडतही जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. व्यवहारात आपल्याला कोणी हित सांगणार नाही. एखादी फवारणी केली ना पिकाला, लईच रिझल्ट भारी आला तर ते औषधाचं नाव सांगत नाही कोणी. आम्ही ऐकले असे प्रसंग, काही अनुभवले नाही. ते बाटल्या ना, बाटल्या रिकाम्या बाटल्या, ते काही ते पुढे बिडे असते ते जळून फुडून टाकी त्या कुठेतरी. हे आपला अनुभव आहे हा. मग साध हे व्यवहारातले हित महाराज सांगत नाही कोणी आपल्याला. बरं ते सुखाचं साधन आहे का हो? लागणार आहे. व्यवस्था ही पोटापाण्याची व्यवस्था आहे, लागणार. सगळ्याची आवश्यकता आहे आपल्याला. आता एवढं भव्य दिव्य नियोजन आहे, होतं का? पैशाशिवाय होईल? नाही, करावं लागन. पण सुख त्याच्यात आहे. हा जो भ्रम झाला जीवाला, या भ्रमातून काढणारा दुसरं कोणी नाही संत सोडले. म्हणून या संतांनी फार सायास केले महाराज. इतके सायास केले ना. तेची संत तेची संत, किंवा तोची संत तोची संत, सोशी जगाचे आघात. सगळ्या संतांचं चरित्र आपल्या समोर आहे महाराज. इतका त्यांनी त्रास सहन केला स्वतःने. कशासाठी हो? कशासाठी त्रास? अहो ते आहेच भगवंत स्वरूपी संत. संत आणि भगवंत वेगळे नाही. निमित्त त्या प्रतिमा म्हटले. तुका म्हणे सांगू किती. हा तोची भगवंताची मूर्ती. तुका म्हणे सांगू किती. हे भगवंत आणि संत वेगळे नसतात. त्यांना काय एवढी गरज आहे आपल्यासाठी त्रास घ्यायची? ते पाहवत नाही महाराज. भाऊ काय दृष्टांत सांगतात. ती बादली पडली खाली पाण्यामध्ये, विहिरीत. आता तसं वास्तविक पाहिलं, पहिले बादली पडल्यावर आपण कशाने काढायचं? आता पाणी ओढायचाच विषय नाही राहिला. त्याच्यामुळे हे दृष्टांत जुने होत चालले. बादली पडली, मग तिला काढायला गळ वापरायचे पहिले, गळ. मग त्या गळाचं वास्तविक पाहिलं तर काही काम आहे का हो खाली जायचं? विहिरीच्या तळात त्या गाळामध्ये जाऊन त्या बादलीला वर काढतो ना तो गळ. काही काम नाही महाराज त्या गळाचं. तो आपला सुखात आहे ना वर. ते पाण्यात बादली पडली ना, कळवळा असतो महाराज. का बरं? एका जातीची म्हणून. बादली लोखंडाची आहे आणि गळ लोखंडाचा आहे. जात एक आहे ना, एक जाते. मग ती पाण्यात पडली, ती चिखलात जाईल, मातीत जाईल, सडून जाईल, आवरण येईल तिच्यावर, नाश होईल. म्हणून त्या गळाला दया येते आणि तो काढायला जातो. कोण? हा तसे संत आहे महाराज. जीवाला हित कळत नाही, रमला तो प्रपंचामध्ये. म्हणून त्या प्रपंचातून काढण्यासाठी संतांचा अवतार आहे. हे कष्ट आहे. माऊलींनी वा अहितापासून काढी ती. माऊलींनी ओवी वापरली महाराज ह्या माय ज्ञानेश्वरीसाठी, गीतेसाठी, शास्त्रासाठी. सगळे शास्त्र आले त्याच्यात. अहितापासून काढी ती, हित देऊन वाढविती, नाही गा श्रुती परोती माऊली या जगा.
आई आहे महाराज, संत आपली आई आहे, शास्त्र आपली आई आहे. आणि आई कधी मुलाचं अनहित होईल असा आईचा सल्ला नसतो कधीच. पण शास्त्र कधी खोटं सांगत नाही, संत कधी खोटं सांगत नाही. म्हणून हा ब्रह्मानंद सेवन करण्यासाठी संत येतात, ते स्वतः पण करतात आणि आपल्याला पण त्याचा अनुभव आणून देतात. एकच परमार्थ करून संतांचा एकच निरोप असतो, या देहाच्या नादी लागलो महाराज आपण. मी देह आहे, दुःखाला कारण. आपल्याला वाटतं हा संसार दुःखाला कारण आहे का? काय संसार नाही, भगवंतांनी निर्माण केला. दुःख देण्याची काय ताकद आहे त्याच्यामध्ये? भगवंतांनी निर्माण एखादी वस्तू केली तर ती चुकीची कशी असेल? कोणी निर्माण केलं सगळं? हे विश्व चळत असे एका परमात्म्याने. भगवंतांनी सगळं निर्माण केलं, ते वाईट कसं असेल हो? आपण तो सगळीकडे म्हणतो संसार दुःखमुळे. त्याच्याविषयी जी आसक्ती, आपलेपणा आहे, जो संबंधच वाढला. आपण जोवर लग्न झालेलं नसतं तेव्हा काही घेणं नसतं ना. ती बिचारी तिच्या घरी असती, हा इकडं असतो. ती आजारी पडली तिकडं काही घेणं आहे का? काही नाही ना, संबंधच नाही, ओळखच नाही. पण 5 मंगल झाले, संबंध वाढला. आता काळजी कोणाला आहे? माहेरची निवांत असते. मग आता काळजी कोणी? सगळे याला कपडे त्यालाच आणायचे, दवाखान्यात तर त्यालाच न्यायचं, खाय प्यायचे, सगळे पालनाची सगळी चिंता मालकाला असते. कशामुळं? संबंध वाढला फक्त. तसं हे संसार प्रपंच दुःख रूप नाहीये. आपण जो त्याच्याशी संबंध जोडतो ना, संबंध दुःखाला कारण आहे. मग हे देहाचा संतांनी सांगितलं, आधी देह काय खरा, देहासंबंधी पसार. आधी हा देहच कसा आहे संतांना विचारा. नाशिवंत देह, जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान. तो जायच्या आत आपल्याला हे सगळे काम करायचे. हे सगळं ब्रह्मानंद असेल, तीर्थयात्रा असतील, परमार्थ करून घ्यायचा आहे. तुका म्हणे वेगळी जाय सुटून या. या दुःखातून जर सुटायचं असेल तर आपल्याला परमार्थ करावा लागेल. संतांचा काय निरोप आहे ते समजून घ्यावं लागेल, बारकाईने अभ्यास करावा लागेल. बुद्धीला जोर लागतो महाराज. या उपाधी माझी गुप्त. हा, काय शोधायचंय आपल्याला? या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संत या उपाधीकडे पाहत नाही, आतल्या चैतन्याकडे पाहतात. म्हणून आपले जे काल प्रमाण झालं, गुणदोष याती न विचारी. काय का विचारत नाही गुणदोष? आणि ते वरच्या शरीराकडे गुणाकडे पाहतच नाही, ते आतल्या वस्तूकडे पाहतात संत. म्हणून आपला स्वीकार केला. वरच पाहिलं असतं ना, किती जन्म घ्यावा लागेल महाराज अजून आपल्याला. संतांनी आपल्याला स्वीकारावं असं आपल्या जवळ काही नाही. फक्त संत त्या तत्वाकडे पाहतात आणि त्या तत्वाच्या ठिकाणी कुठलाच दोष नाही, शुद्ध तत्व आहे ते. आणि त्या तत्वाची आपली ओळख करून देणं हे खरं संतांचं काम असतं. आणि ओळख करून घेणं हे मनुष्य जन्माचा उद्देश आहे. सगळ्या संतांनी सांगितलं हा देह तुझा नाही बाबा, देह म्हणजे तू नाही. या देहाच्या बांधोडी न पडीजे. देहाच्या नादी लागल्यामुळे आपल्याला दुःखाचा अनुभव येतो. नाही तर आपण सुखरूपच आहे स्वतः, हे संत सांगतात. ते सांगण्यासाठीच संत येतात महाराज. म्हणून ह्या आनंदाचा अनुभव घ्यावा ही संतांची अपेक्षा आहे. मग तो जेव्हा देह मी हे सरे उरला उरे विठ्ठल हा जेव्हा अनुभव येतो ना चिंतनाने, सद्गुरूंनी सांगितलेल्या नामस्मरणाने हा अनुभव येतो बरं का. संतांचे अनुभव आहे. आपण त्या मार्गाचे वाटसरू आहे. एक दिवस पोहोचणार आपण तिथं. सद्गुरूंच्या शक्ती ही सद्गुरूंची शक्ती आहे. सद्गुरूंच्या सामर्थ्याने आपण तिथं पोहोचणार एक दिवस. त्या दिवशी आपल्याला पण अशी प्रतीती येईल, अनुभव येईल का हा देह आणि मी वेगळा आहे. देहाला मी म्हटल्यामुळेच सगळं दुःखाला कारण आहे. मग देहाच्या संबंधाने जेवढं आपण जोडलं ना, ते सगळं दुःखाला कारण आहे. आणि हे वेगवेगळं करण्याचं काम संत करतात. राजहंस म्हणलं संतांना, परमहंस पदव्या आहे. ते स्थितीला गेलेले असतात महत्व. का बरं हंस का बरं म्हणलं त्यांना राजहंस? सार आणि आसाराचा निवाडा आहे. देह काय आत्मा काय याचा निवाडा आहे. संत करतात. जसं राजहंस दुधाचं दूध पाण्याचं पाणी करतो, तसं संत देह तू नाहीये बाबा हे ज्ञान आपल्याला करून देतात.
आणि हे ज्ञान जेव्हा होतं ना तेव्हा काय होतं मग, नुहे मग बाधा काळ धूत यमाची. मग आता शरीर म्हणजे जर तुम्ही नाहीये, तुम्ही आम्ही म्हणजे शरीर नाहीये, संतांनी आपल्याला बोधाच्या माध्यमातून सांगितलं बरं का. आता हे कोणाला पटो नाही पटो, कारण परमार्थ हा ऐकणाऱ्यांना पटावं म्हणून सांगायचं नसतं. कीर्तन प्रवचन त्याचा उद्देश काय, तुम्हाला आवडल, तुम्हाला पटल, तुम्हाला झोप आला तर थोडा एखादा विनोद करून मग आळस घालावं म्हणून प्रवचन कीर्तन आहे का. तुम्हाला पटल अथवा नाही पटल, आपल्याला पटल नाही पटल, संतांचं शास्त्र आहे खरं सांगणार आहे, नाही भीडभाड. तुकाराम महाराज म्हणतात हा कोणी असो तिथं स्पष्ट उद्देश असतो महाराज. मग हा जेव्हा अनुभव येईल ना, आपण वेगळे आणि आपलं स्वरूप वेगळं आहे, देह वेगळा आहे, हा जेव्हा अनुभव येईल ना, मग आता मरण कशाला आहे, देह जातो महाराज, देह जातो. आपण आता हे नंतर विधी पाहतो, कशाची विधी होतात, ती सूक्ष्म देहाची विधी होतात. दशक्रियासन वर्षश्राद्धासन विधी जर करतो ना आपण, ते कोणत्या देहाचे होता, मग स्थूल देह तर गेलेला असतो पहिल्या दिवशीच. मग ती आतली वस्तू आहे महाराज, तिच्यावरती संस्कार झालेले असतात, वासना असतात काही, ते जावे म्हणून ते विधी असतो. सांगायचा उद्देश एकच, का शरीराने आपण वेगळे आणि संत याला वेगळं करतात. मग वेगळं झाल्यानंतर जाणारा देह असतो, आपल्या स्वरूपाला धक्का नाही. हे जेव्हा त्याला कळलं ना, मग कशाचं मरण आहे, मरण माझे मरून गेले, मज केले अमर, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. काय अभंग आहे, समजून घेण्याची फार आवश्यकता आहे. आणि हे सगळं कशाने होणार आहे, उजळला दीप गुरु कृपे. हा तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे. गुरुकृपेचे हे लक्षण आहे महाराज. आपण म्हणतो आपण अमक्या अमक्या महात्म्याचे असावा, प्रत्येकाच्या जीवनात सद्गुरू असावा. कुठूनच सुरुवात करा, कोणत्याही महात्म्यांना शरण जा, एकच निरोप आहे सगळ्यांचा. पण हे त्याचे अनुभव आहे बरं का, परमार्थाचे हे अनुभव आहे. हे जर अनुभव येत असतील तर आपला परमार्थ योग्य दिशेने चालू आहे असं समजायचं. म्हणून नोहे मग बाधा काळ धूत यमाची. मग काळ आपल्याला काही करू शकत नाही. जे महाराजांचे अभंग आहे ना, तुका म्हणे काळ काही करू न शके बळ, कधी तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे काळ आता काही करू न शके बळ. हे संतांचं देणं आहे महाराज. ह्या अशा काळाची सुद्धा भीती त्याला राहत नाही, कारण काळ शरीराला घेऊन जाणार आहे. आतल्या वस्तूची आपल्याला ओळख झाली, त्या वस्तूला काही काळ करू शकत नाही. मग हे कशाने साध्य होतं, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची. भगवंताचं नामस्मरण करायला सांगितलं सगळ्या संतांनी. नामस्मरण केलं ना तर हे सगळे बंधन गळून पडतात महाराज. सगळ्यात मोठं बंधन कोणतं आहे आपल्याला, बंधनापासून उकलेल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. कोणते बंधन आहे, हे भवसागर हे सगळ्यात मोठं बंधन आहे. संसार हे सगळ्यात मोठं बंधन आहे. या बंधनातून आपल्याला पलीकडे जायचंय. मग काय करावं लागेल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे बाळ. हे करावं लागेल तेव्हा मग तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोध केले घर रीते. विकार अंतकरणातून जातात नामस्मरणाने. सद्गुरूंनी सांगितलेल्या अनुग्रहाने बोधाने अंतकरणावर आलेले विकार जातात. आणि ते विकार गेले का मग ती वस्तू आहेच आतमध्ये, त्याचा अनुभव येतो. म्हणून हे सगळे बंधन असतील, हे बंधन एकही बंधन राहत नाही नामस्मरणाने. खंडेल कर्माचे वदन, कर्म लागलंय पाठीमाग महाराज माणसाच्या, 24 तास कर्म पाठीमाग आहे, कर्म सोडत नाही. मग कधी हे कर्म संपणार आहे, कधी कधी कंटाळा येतो. जे साधनेला लागले ना महाराज, परमार्थाला जे लागले, कंटाळा येतो बरं का या प्रपंचाचा. संतांना जे अनुभव आले ते आपल्याला पण येतात. तुकाराम महाराज म्हणले बा एका अभंगात, मृत्यू लोकी आम्हा आवडते परी, नाही एका हरिनामे बिना. दुसरं काही आवडत नाही म्हणलं आता मृत्यू लोकातले आम्हाला, कारण का वर्म कळालं. दुसरं काही आम्हाला हरिनामाच्या शिवाय दुसरं काही आवडत नाही भजनाशिवाय. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे.
सोने रुपे अम्मा मृत्तिके समान, माणिक पाषाण कडे जैसे. ते म्हणायला लय सोपं आहे, म्हणायला फार सोपं आहे महाराज. धनदारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणवणं, शरण रिघा देवासी. होईल पण एक दिवस, अवघड नाही. संतांनी सांगितलेल्या, सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने गेलं ना, एक दिवस आपण तिथं पोहोचणार. कारण आपण ऑलरेडी त्या गाडीत बसलेलो आहे. जी गाडी आपल्याला त्या स्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे, भगवंतापर्यंत, ब्रह्मानंदापर्यंत घेऊन जाणार आहे, त्या गाडीमध्ये आपण आता बसलेलो आहे. जाणार एक दिवस, प्रयत्न करावा लागणार आहे, साधन दिलेलं करावं लागणार आहे. सहज म्हणतो आपण सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, संतांची स्थिती आहे. एक दिवस सहज आठवला, हे प्रमाण आलं. धनदारा पुत्र जन सोने रुपये, संतांना माती सारखं असतात मला. 20 रुपयाची नोट पडेल होती शिटाखाली एक दिवस. आता लई मोठी रक्कम आहे का तसं पाहिलं तर. अर्धी गाडी भरलेली होती, अर्ध्या गाडीत प्रवासी होते. अर्धी गाडी रिकामी होती, शेवटची सीट खाली ती 20 रुपयाची नोट होती. आपली ही सामान्य जीवाची स्थिती सांगतोय बरं का. आपण विषयामध्ये गुरफटलेलो आहे महाराज. मग पाहून घेतलं कोणाचं लक्ष आहे काय पाठीमाग. आणि आता सीटा खाली होती पार, वाकून तर काय घेता येणार नाही ना. गुडघे टेकावं लागले महाराज. गुडघे टेकवतो महाराज, विषय आहे पुढं माणूस. गुडघे टेकतात महाराज. आपल्याला शरण कोणाला जायला सांगितलं? तनु मनो जीवे चरणासी लागावे. हा, कोणाला? संतांना शरण जायला सांगितलं. पण आपण कशाला शरण जातो? संपत्तीला शरण जातो, विषयांना शरण जातो. काम क्रोध असतील, हे विषय सगळे. ही जागा बदलवल्या पाहिजे, डोकं ठेवायची. म्हणून आपण हे विषयामध्ये गुंतलेलो आहे. पण सत्य मार्गाला जो लागला ना, सद्गुरूंचा निरोप ज्याने ऐकला ना, ज्याला हा निरोप पचला ना, आणि तो ह्या वाटेला जर लागला ना, तर कंटाळा येतो बरं का. विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी वैसलेसे. उलटी झाल्यानंतर माणूस पाहत तरी का त्याच्याकडं नाही. तशी स्थिती तुकाराम महाराजांची झाली. हे प्रपंचाविषयी याच्याकडे पाहावा सुद्धा वाटत नाही, म्हणून तर तिकडे भंडाऱ्यावर जाऊन बसत होते ना. तशी स्थिती होती महाराज. हे बंधन गळून पडतात सगळे. खंडेल कर्माचे वदन, हे कर्म आपल्या पाठीमागं लागलेलं आहे. हे कधी संपल, कधी संपल कर्म. पण हे संपत बरं का एक दिवस. कर्म सुद्धा आपलं, कर्माचं खंडन होतं. ह्या मार्गाने गेलं पाहिजे. करू वासुदेव, वासुदेव जपताची. भगवान परमात्म्याचं चिंतन केलं ना, तर कर्म सुद्धा एक दिवस सुटून जातं आपलं. पुढे सांगितलं, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेव वासुदेव धनीवरी. अजून काय करायचं? तीर्थयात्रेला जाऊ म्हटले. मग तीर्थयात्रेला गेल्याने काय होईल? संत भेटतात महाराज. हे संतांनी वाऱ्या ज्या चालू केल्या ना, पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, पैठणची वारी, वाऱ्या का केल्या? का तो पर्व काळ असतो, मोठा पर्व काळ असतो. आणि त्या पर्व काळामध्ये सगळे संत तिथे जमा होतात. हा, होती संताची भेटी. मग काय, संत भेटल्यावर काय सुखच नाव तिथं, दुसरं काय. आपण अनुभवतो त्या गोष्टी. संतांच्या भेटीमध्ये सुख आणि आनंद सोडून काही नाही. आपण इथं बसलो महाराज, भगवंताची अशी कृपा आहे. घरात बसल्या बसल्या ते अनुभव आपल्याला आनंद दिले संतांनी. संतांच्या भेटीचा तो आनंद असतो. मग तीर्थयात्रेला जायचंय का? संत भेटते तिथं. आणि संत भेटल्यानंतर काहीतरी विचार विनिमय होईल. आपल्याला कानावर शास्त्र ऐकायला भेटेल. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा महाराज सांगतात. कारण वेदविहित कर्म केल्याशिवाय अंतःकरण शुद्धी होत नाही, चित्ताची शुद्धी होत नाही. आवरण दोष, मलदोष, विक्षेप दोष, हे दोष जात नाही. मग हे मार्ग तिथं कळतो आपल्याला संतांजवळ. म्हणून तीर्थयात्रा करायच्या असतात. पण त्याचे नियम आहे तीर्थयात्रा करायचे. पण एवढे फायदे बरं का हे जे सगळं सांगितलं ना, नव्हे मग बाधा काळ दूत यमाची, ब्रह्मानंद असेल, हे कर्माचं बंधन, कर्म संपतं. अनेक प्रकारचे बंधने, हे बंधन जातात. बरेच फायदे सांगितले याच्यामध्ये.
पण कधी? मग त्याला अटी घातल्या. जसं नादबाबा म्हणले ना, आवडीने भावे हरी नाम घेसी, तर नामस्मरण करा म्हणले तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर. मग कोण असा जीव आहे का तो नामस्मरण करत नाही? या पृथ्वीच्या पाठीवर जगामध्ये कोणता असा जीव आहे का तो कोणत्याच देवाला मानित नाही, कोणत्याच संतांचं दर्शन घेत नाही, नामस्मरणच करत नाही? शास्त्रज्ञ सुद्धा मिसाईल एखादी सोडायची असली ना, नारळ फोडते, तिथं पूजा करते. शास्त्रज्ञ कोण असा जगामध्ये व्यक्ती आहे का देवाची पूजा करत नाही? मग हे अनुभव येतात का सगळ्यांना? या आनंदाचा अनुभव, सच्चिदानंद आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे कशाने होणार आहे? नामस्मरणाने होणार आहे. मग अनुभव काय येत नाही आपल्याला? हा, आवडीने घेत नाही आपण, आवडीने घेत नाही, प्रेमाने घेत नाही. अर्थात तसं जरी केलं तर व्हायला जात नाही. परमार्थात काहीच व्हायला जात नाही, आणि व्हायला जात नाही त्याच नाव परमार्थ आहे. भाऊ काय सांगते? आणि प्रपंचातलं काहीच काम येत नाही, जे काम येत नाही त्याच नाव प्रपंच आहे. आणि ज्याच्यातलं काहीच व्हायला जात नाही त्याचं नाव परमार्थ आहे. आणि ह्या दोघांची सांगड संत घालून देतात आपल्याला. महाराज संतांनी सांगितलेलं, रस्त्याने जर गेलं ना तर एक दिवस गोंदवलेकर महाराज म्हणले, प्रपंचच परमार्थ होतो. समाधानाने केलेला प्रपंचच परमार्थ होतो. फक्त प्रपंच समाधानाने केले पाहिजे. आपण आजही त्याच आनंदात आहे. समाधानी प्रपंच केला ना सगळं फुरतं महाराज. म्हणून तीर्थयात्रा करायला सांगतात नाथ बाबा, पण त्याला अटी घातल्या. वाचे विठ्ठल नाम घेऊ. तीर्थयात्रा करतात सगळे, पण कोण काय कोण काय कोण काय. आपण दिल्लीत पाहतो काय मंडळी शेवटी राहते सगळ्या. शेवट राहून काय काय करतात तुम्हाला माहिती, सगळं सांगायची गरज नाही. तीर्थयात्रा करावी. नंतर आमचा फोन झाला होता, भाऊंकडे जाऊन आले होते ते. तिकडं पण यायचं होतं, पण म्हटलं हरकत नाही, आता भाऊंकडे गेले म्हणजे सगळंच झालं. पण तरी त्यांचा फोन आला होता एकदा. म्हटलं आम्ही चाललो, पण नेमकं नामस्मरण काय करावा त्यांचा प्रश्न होता. ते फार हुशार मंडळी सगळे, हे जे कुटुंब आहे ना सगळे, वैभूती असं न्यारखेडा, फार विचारी माणसं आहे. हे सगळं यांनी अनुभवलं, सगळं पाहिलं, सगळीकडे फिरून आलेले हुशार माणसं आहे. यांचा प्रश्न होता, मग नामस्मरण कोणतं करायचं? तर भगवंताची नाम काही वेगळे नाही नाव. जसे जसे अवतार त्यांनी घेतले, रामाच्या रूपात आला तेव्हा राम नाव झालं. तोच भगवान परमात्मा आहे ना, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे रूप घेऊन आला. कंसासाठी कंसाला मारायला आला मग कृष्ण झाला, रावणाला मारायला आला म्हणून राम झाला, कधी गणपती बाप्पा झाला, कधी मग महिषासुरासारखे राक्षस मारायचे असेल तर देवी झाला. तत्व तेच आहे ना. कोणतं नामस्मरण भगवंताचं केलं तर चालतं. वैखरीने आपण मोठ्याने भजन करायला, कोणतंही भजन करा तुम्ही, त्याला बंधन नाही. कारण भगवंताचे सगळं नाव पवित्रच आहे. पण बसून ज्याला साधना करायची, ज्याला भगवंताची प्राप्ती करायची, त्याला ब्रह्मानंद ज्याचं सेवन करायचं ना, मग तेव्हा जेव्हा बसून आपण नामस्मरण करतो तेव्हा आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या नामाचं चिंतन करावं. आणि जेव्हा मोठ्याने भजन करायचं, मग आपल्याकडे अनेक नाम आहे भगवंताचे, अनेक. आता विष्णू सहस्त्र नाम आहे, कोणतंही नाम घ्या तरी चालतं. तीर्थयात्रा करायची. आता मैया काय वेगळी गाव हे कळावा बरं का जीवाला. जावं तीर्थयात्रेला, संत खंडन करत नाही कशाच. तीर्थव्रती भाव धैर्य करुणा शांती दया पाहुणा हरी. तीर्थयात्रेचं समर्थनच केलं ना संतांनी, स्वतः केले तीर्थयात्रा. स्वतः करतात आणि आपल्याला करायला सांगतात. तीर्थयात्रा केल्या संतांनी, आपण करतो पण समजून करावा महाराज तीर्थयात्रा. नामस्मरण करत एका एका पावलाला जर नामस्मरण झालं ना महाराज, राम म्हणता वाट चाली, काय होतं? यज्ञ पाऊला पाऊली. किती सोय करून दिली आपल्याला. एक पावलाला एक नामस्मरण झालं की एक यज्ञ होतो. गीतेमध्ये पाहता आपला 18वा अध्याय चालू होता. माऊली काय म्हणले गीतेविषयी? गीतेचा एक एक श्लोक असा आहे ना, गीतेचा एक एका श्लोकाचं एक एक अक्षर असं आहे का एक अक्षर त्या गीतेच्या श्लोकाचं कानावर जर पडलं ना, गीतेचं, गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, अश्वमेध केल्याचं पुण्य भेटतं. एक अक्षर गीतेचं कानावर पडल्यावर. माऊलींच्या ओव्या
18व्या अध्यायात आपण ऐकलं, तुम्ही साक्षी सगळे. गीता गीता म्हणून नाही हा. पुनरावृत्ती येणार. परत येणंच नाही त्याला. नुसतं मुखाने गीता गीता जरी म्हणलं ना, नाही श्लोक वाचता आले. आता हे मंडळी इथं अनुभवी, त्याला काही वाचता येत नाही, शाळेतच गेले नाही. जनावर पहिले वळायचे, मग शाळेतून काढून घेतले, कोणतरी एक जण पाहिजे. कशाचं वाचता येत नाही, लिहिता येत नाही, पण भाव धरून या वाचित नाही. अनुभवी मंडळी. आता काय मी काय सांगणार इथून, तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला. या मंडळीला ज्ञानेश्वरी वाचता यायला लागली, भागवत वाचता यायला लागलं, बसलेले इथं. आता काय ताकद असते या परमार्थाची, फक्त त्या नियमाप्रमाणे आपण करत नाही म्हणून आपल्याला अनुभव येत नाही. म्हणून तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, वासुदेव धरणीवरी. लोभ ममता दौडू आशा, उदर व्यथेचा ओळसा, न करू आणि कसायासा, वासुदेवा वाचून. काय होतं अजून, अजून इतके फायदे ना परमार्थाचे महाराज, तोटा नाहीच हो, तोटा नाहीच आहे. लोभ ममता दौडू आशा. गीता का निर्माण झाली हो? लोभ झाला होता अर्जुनाला, मोह झाला होता, ममता निर्माण झाली होती. आपलेच म्हणले सगळे, आपले गुरुवर्य, आपले भाऊ, आपले चुलते, हे सगळं गणगोतच दिसत होतं ना पुढं. ममता त्यांच्याविषयी निर्माण झाली, लोभ निर्माण झाला, मोह निर्माण झाला, आणि म्हणून तो सगळा प्रसंग आहे कुरुक्षेत्रावरचा. गीता निर्माण झाली, भगवंतांनी उपदेश केला, आणि उपदेश केल्यानंतर मग शेवटी अर्जुनाचा मोह गेला. ही फलप्राप्ती. मोह जाणं, आसक्ती प्रपंचविषयीची जाणं, प्रपंच कुटुंबातल्या व्यक्तींविषयी याची आसक्ती जाणं, राहायचं त्यांच्यातच आहे. उदाहरण येतं, कमळाचं पान आहे किंवा आळूचं पान आहे. आपलं कमळ पाण्यात आहे, पण पाण्याचा त्याचा संबंध नाही. भाऊ सांगतात का, नारळ आहे, त्याचा हे झालं ना, नारळ त्याने करोटीला सोडलेलं आहे, खोबरं आताच आहे त्याच्या, पण वरच्या नारळाचा त्याचा संबंध नाही. तसं आपल्याला प्रपंचात राहून हे लोभ ममता हे आपल्याला त्रास देतात. पण संतांच्या मार्गाने गेलं ना, जसा अर्जुनाचा मोह गेला तसा आपला सुद्धा मोह जातो. आणि मोह गेल्यानंतर मग सगळा आनंदच आहे ना. उदर व्यथेचा ओळसा, तर भगवंताची प्रतिज्ञाची, जो मला अनन्य शरण येईल ना, योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, वाट दावी करी धरून या. भगवंतांनी प्रतिज्ञा केलेली आहे. आपण ह्या गोष्टीवर विचार केला नाही कधी, का ज्यांना जे भक्ती करत नाही, नामस्मरण करत नाही, परमार्थ करत नाही, देवाचा त्यांचा संबंध नाही, देवाचं नाव घेतलेलं त्यांना चालत नाही, अशांना दोन वेळेस जेवणाची व्यवस्था भगवान परमात्म्याने केलेली आहे. मग जो परमार्थ करतो त्याला तसं ठेवेल का हो? किती साधा विचार आहे. जो त्याचं कसं का करीना भजन, सुरुवातीला आवडीनेच होईल असं काही नाही, सुरुवातीला भावानेच होईल असं काही नाही, पण ते भाव तयार सुद्धा त्या भजनानेच होईल. करता 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 एक दिवस सहज त्या अवस्थेमध्ये माणूस जातो. आणि म्हणून पालनाची चिंता त्याला राहत नाही मग प्रपंचाची, कारण भगवंत त्याचं प्रपंच चालवतो. मग जेव्हा आपण अर्जुनाने जशी कासरे दिले ना भगवंताच्या हातात, चालव तुला कसं चालवायचं, आपल्यापेक्षा चांगलं चालवतो. हे अनुभव घेतलेत महाराज आपण. जेव्हा घालून या भार राहिलो निश्चिंत, दिरेविले संती विठोबासी, लावून या हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता कोणाला, कोणाला सांगितली चिंता नाही करायची. ज्याच्या मस्तकावर हात ठेवला त्याला सांगितलं, तर ज्याच्या ठेवला असेल तो नाही करणार चिंता, पण येतीच ती काय करावा अधून मधून. म्हणून ही चिंता, काळजी, ममता, लोभ, विषय विकार जर जायचे असतील ना, तर नामस्मरण करावं भगवंताचं, तीर्थयात्रा करावं. महाराज सांगतात, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. म्हणून यांनी प्रश्न विचारला होता, कोणतं नामस्मरण करायचं, हे कळावं माणसाला. महाराज बोलून फायदा नाही बरं का, फक्त शब्द ज्ञानाने समाधान होत नाही. भाऊ कायम सांगतात की शब्द ज्ञानाने समाधान नाही होत. शास्त्र किती वाचलं, पाठ केलं, समाधान नाही होत. अनुभव जोपर्यंत येत नाही ना, जेवण आता तयार आहे, सांगून जमणार नाही. इथून प्रत्यक्ष पंक्तीत बसून जेवण करावं लागेल, तेव्हा त्याचा अनुभव येईल. तसं या शास्त्राचा अनुभव यावा,
गुरु कृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमा यमुना सरस्वती, ऐसे पदे एकत्र जेथे होती, स्वानुभव नेनु ब्रह्मस्थिती. हा स्वानुभव आहे मुक्त पहा. कोणी सांगितलं? हा परिणाम आहे बरं का, हे फळ आहे हे सेवेचे. हे जे कुटुंबांचा परमार्थ जो चालू आहे ना, हे करायचं तरी काय महाराज, ही खरी संपत्ती बरं का. हे काय करते बाकीचं असेल नसेल, कोणाकडे वैभव असेल नसेल, पण ह्या मुलांवर संस्कार होणं ही सगळ्यात मोठी संपत्ती कलियुगामधली. आणि यांच्या घरातले हे सगळेच मुलं महाराज जे आहेत, बोलता येत नाही महाराज, यांचे शब्द निघत नाही तोंडातून, बोबडे बोबडे बोल, पण जय हरी म्हणणार, जय श्रीराम म्हणणार, हनुमान चालिसा, हरिपाठ, काय काय नाही होत महाराज इथं. अनेक स्तोत्र त्यांची पाठे, अनेक मंत्र पाठे. कशाचा परिणाम आहे? आणि कमवायचं काय हो आपल्याला? काय कमवायचंय? झाला आपला वेळ संपला, ओव्हर टाइम चालू झाला. कमवायचं काय? एवढा आटापिटा करून करायचं काय हो? ह्या लहान पिढीवर, ह्या मुलांवर जर संस्कार झाले ना, ही सगळ्यात मोठी आपली संपत्ती. आणि तेच आपल्याला सद्गुरूंनी तो मार्ग दाखवून दिला, त्या मार्गाने आपण चालून ह्या मुलांवर संस्कार आहे, हे खरी आपली संपत्ती महाराज. म्हणून हे जे विषय विकार आहे, हे त्रास देतात, हे जाण्यासाठी आपल्याला नामस्मरण साधन सांगितलं. विषय चालवता आपला त्यांचा तेवढा एक शेवटचा टप्पा आहे, तेवढं सांगतो आणि सेवा आटोपती घेतो. करावं महाराज, आपला विरोध नाही कशालाच. संतांनी कोणत्या साधनाला, साधन आहे भगवंताकडे जाण्याची, ज्याची जशी ऐपत त्याच्या साधनात बसवतो. एखाद्याकडे काहीच नसेल तर पायी पायी जाईल. येवल्याला एखाद्याला जायचंय, समजा जायचंय, काही नसलं की तर पायी पायी जाईल. एखाद्याकडे सायकल असली तर तो सायकलवर जाईल, मोटरसायकलवाला मोटरसायकल घेऊन जाईल, एखाद्याकडे आलिशान गाडी फोर व्हीलर, आता त्याची परिस्थिती आहे. आणि एखादा त्याच्यापेक्षा असलं तर रेल्वेने जाईल, एखादा मस्त एसी रूम मध्ये बुकिंग करून, एखादा लईच असला तो विमानाने जाईल. ते एवढे पायी पायी जाणार, उशिरा जाईल थोडा, पण जाईल पंढरपूरलाच तो. जरी कोणी कशाने गेलं, गोंदवलेकर बाबा म्हणले कोणी कशाने जाऊ पंढरपूरला, पण तिथं गेल्यावर सगळ्यांना बारीमध्येच नंबर लावा लागतो. का डायरेक्ट विमानावाला, विमान का डायरेक्ट मंदिरात उतरता का? नाही, विमानावाल्याला सुद्धा बारीतूनच जावं लागत. तसं कोणतंही साधन करा तुम्ही, पण शेवटी त्याला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही बरं का. जसं मंगळसूत्र आहे तसं नामस्मरण आहे. मग शेवटचा मुद्दा असा आहे आपला, लोभ ममता दौडू आशा, उदर व्यथेचा वळसा, न करू आणि कसा असा, वासुदेव वाचोनी मुख्य वर्माचे हे वर्म, येणे साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी. शेवटच्या चरणात नाथबाबा सांगतात, मुख्य वर्माचे हे वर्म. सगळं करा प्रत्येक. काय वर्म आहे सगळ्याचं? सगळ्यांचं वर्म सांगितलं बरं का. आता हे पूर्ण पुण्य त्यांचं होईल सेवक, जे द्वंद्वाधिक दुराविले, ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटवणे. बाहेरच्या खुणांवरून सांगितलं संतांनी, ओळखायला कडक कपडे बा, धोतर बितर कपडे, टोपी, एकदम माळा गळ्यामध्ये टिळा, हे लक्षणं सांगितले का असावं बरं का. तरणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनी. हे नट नाही, हे शिष्याचं भक्ताचं भगवंतासाठी नट नाही. जशी एखादी पतिव्रता आहे, पतीला आवडावा म्हणून ती नटती, अलंकार वेगवेगळे घालती, काय असं मेकअप म्हणू आपण आताच्या भाषेमध्ये. तसं भगवान परमात्म्याला अति प्रिय आवडे तुळशी बुक्का, तैसीच प्रीत करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदित असे. हे भगवान परमात्म्याला आवडतं. गोपीचंदन लावणं, बुक्का लावणं, माळा घालणं, हे भगवान परमात्म्याला आवडतं म्हणून करायचंय. पण खऱ्या या खुणा नाही बरं का, या खऱ्या खुणा नाही. कारण पंढरपूरला पाहतो आपण, आंघोळीला जाऊन येऊस तर कपडे गायब राहते, ते घेऊन जाणार आपल्यापेक्षा लई टकाटक राहते. म्हणजे वरच्या लक्षणांवरून कळत नाही. मग मुख्य वर्माचे हे वर्म कोणतं वर्म आहे? ऐसे वर्म मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटू. या आतल्या लक्षणावरून कळत असतं बघ साधूची स्थिती. आणि आपल्याला सुद्धा तोच अनुभव थोडा का होईना
येईल हळूहळू वाढता वाढता. आपण काय लगेच अखंड त्या स्थितीत राहत नाही, पण हळूहळू करता 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 त्या गुन्ह्यांना कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप, हळूहळू आपल्याला त्याचा अनुभव येईल. म्हणून हे सगळ्यात महत्वाचं वर्म आहे. तीर्थयात्रा केल्याने फार आनंदाची गोष्ट परत होती नाही होती सांगता येत नाही. शरीर पुढे साथ देईल, परिस्थिती अनुकूल राहील नाही राहील सांगता येत नाही. म्हणून या दोन्ही दादांनी अगदी स्वतःच्या हातात आहे सगळं. भाऊ कायम सांगत या वस्तू स्वतःच्या हातात सत्ता येईल तोपर्यंत करायच्या. एकदा आपल्या हातातून गेलं ना मग काही नसतं होत. आणि यांनी त्याचा उपभोग घेतला. संपत्ती ना हे वैभव काय करायचे. रात्री अभंग झाला, जोडून या धन उत्तमेवर रे. उदास विचारे हा विचार आहे बरं का. उदास विचारे वेच करी म्हणजे कोणता उदास विचार आहे हा विचार आहे. योग्य ठिकाणी त्याचा विनियोग करणं हा विचार आहे. हे वर्म आहे महाराज. सगळं करावं, ज्याला जे जमन त्यांनी ते करावं. पण जरी तुम्ही नर्मदा मैयाच्या परिक्रमाला गेले, पण आपला असा अनुभव झाला पाहिजे, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, मग देव तयाजवळी असे पापनाशे दर्शने. त्याचा असा अनुभव झाला पाहिजे. अरे आपण म्हणतो ना गुरु साक्षात परब्रह्म, माझे सद्गुरु म्हणजे ते परब्रह्म तत्व आहे. मग गुरु जर परब्रह्म तत्व आहे, माझ्या गुरुच भरले सगळीकडं, काय हरकत आहे. कारण बऱ्याच ठिकाणी सांगितलं ना तेची संत किंवा ते दोन्ही सारखेच दिसायला, दोन्ही दिसती सारखी. वर्म जाणे तो त्या वर्म माहित असतं संतांना, हे दोन्ही वेगळे नाही. भगवंत माझ्या विठोबाचा किती सोपं प्रमाणे. म्हणजे देव, मला सांगायचं एवढंच की देव आणि संत वेगळे नाही. मग जरी आपण परिक्रमा केली मैयाची तर एक गोष्ट कळावा, ती जी मैया आहे ती तिचं सगुण स्वरूप आहे. नर्मदा मैयाचं ते स्वरूप म्हणजे सगुण स्वरूप आहे. आणि आपल्याला जो बोध दिला ना, बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला, नीट मार्ग सांगितला आपल्याला, सरळ मार्ग राजमार्ग सांगितला. मग ते मैयाचं सगुण स्वरूप आहे. आणि आपल्याला इथं जी दिली ना गुरु कृपा निर्मळ भागीरथी, जो आपल्याला बोध दिला ना, ती मैया त्या बोधाच्या रूपात आपल्या अंतकरणामध्ये, हे वर्म आहे महाराज परमार्थाचं. तीच मैया आपल्या अंतकरणात आहे. मग ही जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत तीर्थयात्रा करायची आहे. म्हणून नामदेव महाराज सगळे तीर्थयात्रा केल्या सगळे. मग कच्चा काबर ठरवलं नामदेव महाराजांना, म्हटले अरे मी सगळीकडे भरलेलो आहे, तुझ्या अंतकरणात तुझ्या हृदयात सुद्धा मीच आहे. ते दर्शन नव्हतं नामदेव महाराजांना तोपर्यंत. फक्त भगवान परमात्मा विटेवरचा त्यांना माहित होता, पण खरं भरला घनदाट हरिदिसे हे माहित नव्हतं. आणि तो जेव्हा सद्गुरूंच्या कृपेने बोध झाला आमडा नागनाथला, जेव्हा सद्गुरूंचा अनुग्रह झाला, जेव्हा बोध झाला, आणि मग त्यांना ते व्यापक दर्शन झालं भगवान परमात्मा. अरे हा सगळीकडे, हा कुठे नाहीये. हा देव नटला नानापर, भरून उरला चराचरी, कुठे नाही आता भगवान परमात्मा. मग माझ्या हृदयात तोच आहे. लाजले गे माया आता कवना ओवाळू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज. सगळा भगवंतच भरला, बाहेर पण तोच आहे आणि आतमध्ये पण तोच आहे. अनुभव आला नामदेव महाराजांना सद्गुरूंच्या कृपेने. मग मंदिरात जायचेच कमी झाले ना. मग जायला नाही पाहिजे का मंदिरात, तीर्थयात्रेला जायला नाही पाहिजे का. मग कमी का बरं झाले असतील नामदेव महाराज. अरे तीच मैया, तोच भगवान परमात्मा जेव्हा कळण का माझ्या हृदयात आहे, का वाव्या देवले असतील महाराजांनी त्या पाहे पा गोड दूध पवित्र आणि गोड पासी गोचिड इकडे तिकडेच पाहतो ना. हा भाव व्हावा आणि जाणून तीर्थयात्रा करावं, मग आनंद वेगळा आहे. म्हणून हे वर्म आहे खरं मुख्य वर्माचे. हे वर्म येणे साधे सकळ धर्म, एका जनार्दने नाम वासुदेव आवडी, करू वासुदेव स्मरण, तेने तुटेरे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची. म्हणून जाता जाता सगळ्यांना हाच निरोप सांगितले. काल प्रमाण झालं, सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी, तेथे माझे मना बुडी देई, आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीचे मार्जन केले असेल. ह्या प्रकारचा सगळ्यांना अनुभव यावा. तीच मैया आपल्या अंतकरणामध्ये बोधाच्या रूपाने आत्ता आहे. तीच मैया
असा सगळ्यांना अनुभव यावा आणि मग परत तिच्या दर्शनाला जावा. मग तो सगुणातल्या भेटीचा आनंद वेगळाच असतो. म्हणून अशी झालेली सेवा. थोडस पुढे गेलो पण आता ती अडचणच आहे माझी, सगळ्यांना माहिती. थोड्यामध्ये काय भागत नाही. मग तुम्हाला कंटाळा आला असेल का काय याचा पण विचार माझ्याकडे नसतो. पण आईला कसं एखादं मुललाही जरी झाड असलं ना तब्येत त्याची, त्याला त्याचा त्रास असला तरी तिला ते खावाच वाटत त्यांनी. आईला मुलगा उपाशी राहावा असं वाटत का कधी? नाही वाटत महाराज. त्याला त्रास अजीर्ण झालं तरी चालन म्हटले, पण ते उपाशी नाही राहायला पाहिजे असा आईचा भाव असतो. म्हणून त्या भावनेतून थोडस 10-15 मिनिटं पुढे गेलं. सगळ्यांची क्षमा मागतो. भाऊ समोर असताना थोडीशी सलगी केली बोलायची, पण हा संतांचा निरोप आहे, याच्यात माझं काही नाही महाराज. संतांचा जसा निरोप आला, जसं महात्म्यांकडून ऐकलं, शास्त्रामध्ये जसं बुद्धीला जे जे पटलं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. हे असंच असेल, असंच असेल, वेगळं नाही महाराज. ही सद्गुरूंची कृपा आहे आणि तुम्ही सगळे त्या मार्गाने चालता ते म्हणून सगळ्यांना अनुभव आहे. सगळ्या मंडळींना माझ्यापेक्षा फार श्रेष्ठ अनुभव येतात. आता हे आपसात चर्चा होतच राहील. म्हणून झालेली सेवा आपण सद्गुरूंच्या चरणी, मैयाच्या चरणी समर्पित करू आणि यांना अशीच बुद्धी भगवंत देव यांच्याकडून सत्कर्म घडावं. परत तीर्थयात्रा जोपर्यंत यांच्या जवळ सकळ सिद्ध आहे त्यांची घडावी, त्यांची परिवाराची सगळी घडावी ना आपल्याला परत त्यांच्या सेवेचा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दरबार पार नाही. म्हणून कष्ट करून ते आले बर का, पण आपल्याला आयता प्रसाद घेऊन आले ते. म्हणून त्यांना धन्यवाद. अशाच त्यांच्याकडून तीर्थयात्रा घडावा, संतांची सेवा घडावी, अन्नदान घडावं, देशाची सेवा करतात. आता यांच्या घरातली मंडळी देशाची सुद्धा सेवा यांच्याकडून घडते महाराज. म्हणून आपली अहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. इकडं धर्माची सेवा चालू महाराज, तिकडे देशाची सेवा चालू. फार कुटुंब सात्विक आहे. म्हणून यांना सगळ्यांना धन्यवाद. सुंदर नियोजन आहे. आता पंक्तीचे सगळ्यांनी प्रसाद घेऊन जा. यांना सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देऊ आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, माऊलींच्या चरणी, नर्मदा मैयाच्या चरणी समर्पित करू. सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिका देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगा गिरिजी महाराज की, सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की जय. राष्ट्र संत जनार्दन स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.